नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. माणूस नेहमी प्रसिद्धीसाठी आणि पैसे कमवण्यासाठी धडपड करत असतो. मग तो काही लोक कष्ट करतात आणि काही लोक झटपट प्रसिद्धी मिळावी किंवा झटपट पैसे मिळवण्यासाठी कदाचित लॉटरीचे तिकीट पण काढतात. कोणी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतं, कुणी व्यवसाय करतं आणि कुणी अन्य मार्गाने पैसे कमवण्याचा उद्देश असतो. पण आपण एका वेगळ्या विषयावर आज चर्चा करणार आहोत. ती म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या खासदार कृष्णानगर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याबद्दल. या मूळच्या कलकत्ता येथील राहणाऱ्या यांचा जन्म कलकत्त्यात झाला, शिक्षण कलकत्त्यात झालं. चांगल्या शिकल्या, PhD साठी किंवा उच्च शिक्षणासाठी यांनी अमेरिका गाठली. अमेरिकेला पण त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. नंतर इंग्लंडमध्ये या एका बँकिंग कंपनीमध्ये उच्च स्थानावर नोकरीसाठी लागल्या. काही दिवस यांनी नोकरी केली आणि नंतर त्याच कंपनीमध्ये त्या व्हाईस प्रेसिडेंट पण झाल्या. चांगलं रेप्युटेशन होतं त्यांचं, चांगला मोठा घवघवीत पगार पण होता. आणि बँकेत किंवा या बँकिंग कंपनीमध्ये त्यांना नंतर करमेना किंवा त्यांचा नंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क आल्याने त्यानंतर त्यांनी राजकारणात यायचं ठरवलं. इंग्लंडची चांगली घवघवीत पैशावाली नोकरी सोडली आणि 2015 मध्ये त्या कलकत्त्याला रिटर्न आल्या. 2016च्या विधानसभेमध्ये करीमनगर विधानसभेची निवडणूक लढवून त्या पश्चिम बंगालच्या आमदार पण झाल्या. पश्चिम बंगालच्या आमदार झाल्यावर 2-3 वर्ष काम केलं. नंतर 2019च्या लोकसभा मतदारसंघामध्ये परत ममता बॅनर्जींनी महुआ मोइत्रावर विश्वास टाकला व यांना आमदारकी यांची असताना यांना लोकसभेचं कृष्णानगर लोकसभा मतदारसंघाचं तिकीट दिलं आणि त्या जवळजवळ 44,000 मतांनी या लोकसभा मतदारसंघात निवडून पण आल्या. लाखोंचा मतदारसंघ असतो, लाखो लोक मत देत असतात. लोकांच्या अपेक्षा असतात की आपले प्रश्न संसदेत आपल्या प्रतिनिधींनी मांडले पाहिजे. गोरगरिबांचे प्रश्न ज्या खासदाराला, ज्या आमदाराला आपण निवडून देतो, हे प्रश्न आपण निवडून दिलेल्या खासदार आमदारांनी आपले प्रश्न विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत मांडले पाहिजे आणि गोरगरीब, शोषित, वंचित या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि हे न्याय देण्याचं काम आपण निवडून दिलेले लोक असतात, हे खासदार आमदार असतात. यांनी नेहमी सार्वजनिक जीवनामध्ये सादर राहून आणि लोकांच्या हिताचं, लोकांच्या न्यायाचं, मग तो न्याय अक्षरशः तळागाळातील माणसापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहोचेल याची खात्री त्यांनी ती घेतली पाहिजे. प्रत्येक माणसासाठी काम केलं पाहिजे. हे काम लोकसभा खासदार, राज्यसभा खासदार, विधानसभा आमदार या सर्व लोकप्रतिनिधींचं असतं. आणि या खासदार मॅडमला कुणीतरी दोस्तांनी, मित्रांनी सल्ला दिला की तुम्हाला जर झटपट मोठं व्हायचं असेल किंवा लवकर तुम्हाला प्रसिद्धी झोतात यायचं असेल तर तुम्हाला सतत मोदींचा
पंतप्रधान मोदींचा विरोध करावा लागेल, पंतप्रधानांवर तुम्हाला जहरी टीका करावी लागेल, पंतप्रधानांना कुठल्या तरी कथित आरोपाच्या बाबतीत कायम तुम्हाला बोलावं लागेल, त्यांच्यावर नको ते घाणेरडे आरोप करावे लागतील, त्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील, खोटे आरोप असतील तरी ते रेटून बोलावे लागतील, त्यासाठी संसदेचं हत्यार तुम्हाला वापरावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही देशाच्या पंतप्रधानांवर की ज्यांची जगभरात ख्याती आहे, आज भारताचे पंतप्रधान त्यांची जी रेटिंग आहे लोकप्रिय म्हणून ती जगभरात 1 नंबरची आहे, आणि त्यांच्यावर कायम घाणेरडे शितोडे ओढवायचे किंवा आरोप करायचे, त्यामुळं तुमची प्रसिद्धी होईल. आणि तुम्हाला तसं केलं तर नक्कीच त्यातून तुम्हाला प्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल. कदाचित तुम्ही तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जींना सुद्धा मागे टाकाल, इतकी प्रसिद्धी तुम्हाला मिळू शकते. मग यांनी सुरुवात केली. मतदारसंघातील काही प्रश्न संसदेमध्ये प्रश्न उत्तराच्या तासात विचारण्याच्या ऐवजी यांनी एक मुद्दा केला की राहुल गांधी नेहमी गौतम अदानींवर बोलत असतात, आणि मग आपण अदानींवर बोलून किंवा मोदींचा त्यांच्याशी मित्र असल्याचा काय तो संदर्भ लावून फक्त अदानी ग्रुप आणि मोदी या विषयावर आपण बोलायचं. त्या मोदींच्या दोस्तीचा किंवा मोदींच्या संबंधाशी संबंध लावला, आणि त्यांनी जे काही प्रश्न विचारले आजपर्यंत, म्हणजे 2019 पासून 2023 संपायची वेळ आली, जवळजवळ 5 वर्ष पूर्ण होत आले. या 4.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काही 70-80 प्रश्न विचारले, त्यातले 90% प्रश्न अदानी ग्रुप, मोदी आणि यांची बदनामी याच्याच संदर्भात विचारले. त्यामुळं पुढे यांचं दुबई येथे वास्तव्यास असलेले दर्शन हिरानंदानी या उद्योगपतीशी संबंध आले, आणि मग यांनी गौतम अडानींना आणि पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्यासाठी आणि दर्शन हिरानंदानींच्या बिझनेसला फायदा पोहोचवण्यासाठी आणि अदानी ग्रुपला टार्गेट करण्यासाठी किंवा त्यांची बदनामी करून त्यांचे कुठले प्रोजेक्ट हे जे जेव्हा संसदेमध्ये काही कुठल्या उद्योग समूहाच्या बाबतीत प्रश्न विचारले जातात, त्यासंबंधी आक्रमकता दाखवून काही विचारणा केली जाते, तर त्यामुळं या उद्योग समूहाचे चाललेले जे प्रोजेक्ट असतात, कामं असतात, त्याला चौकशीसाठी काही दिवसासाठी त्याला बंद करावं लागतं, आणि यातून त्या उद्योग समूहाचं फार मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचं नुकसान होत असतं. आणि हे सगळं एका उद्योग समूहाला फायदा देण्यासाठी आणि दुसऱ्या समूहाचं नुकसान करण्यासाठी. आणि हे वारंवार जेव्हा खासदार महुआ मैत्राकडून हे जे वारंवार अशा प्रकारचे एकाच प्रकारचे प्रश्न आणि एकाच उद्योग समूहावर असलेले प्रश्न विचारले, त्यामुळं या सगळ्या शंका निर्माण झाल्या किंवा यांचा या बाबतीत इंटरेस्ट का. तर या सगळ्या शंकेचं किंवा या सगळ्या गोष्टीचं भाजपचे जे खासदार आहे झारखंडचे निशिकांत दुबे, हे पण अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. यांनी या सगळ्या सापळा टाकला आणि मग या सगळ्या गोष्टी त्यांनी संसदेमध्ये बाहेर काढल्या. आणि या सापळ्यातून आज महुआ
बाहेर येऊ शकत नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे. त्या स्वतःच त्यामध्ये इतक्या अडकल्या की यांनी अक्षरशः उद्योगपतीच्या बाजूने प्रश्न विचारायचे. त्यांनी एवढी सुद्धा तसदी घेतली नाही की उद्योगपतींनी प्रश्न आपल्याला पाठवले पाहिजे, मग आपण ते संसदेमध्ये मांडले पाहिजे किंवा संसदेच्या ईमेलला ते पाठवले पाहिजे. एवढी सुद्धा महुआ मोहित्रांनी तसदी घेतली नाही. त्यांनी अक्षरशः संसदेचा लॉग इन ID आणि पासवर्ड डायरेक्ट उद्योगपती हिरानंदानींना देऊन टाकला आणि तुम्हीच माझ्यातर्फे तुम्हाला जे वाटेल ते प्रश्न विचारा. अशा पद्धतीचं आपराधिक काम सुद्धा खासदार महुआंनी केलेलं आहे. त्यामुळं आता यातून सुटका होणं अशक्यप्राय गोष्ट आहे. शिवाय ज्या काही गोष्टी आता त्यांच्या त्या आक्रस्ताळ्यामुळे समोर येत आहे, अनेक गोष्टी आहे, मग त्यांनी त्याचं खंडन करणं, त्याचं म्हटलंय की समोर जो उद्योगपती आहे यांच्या कानपट्टीवर बंदूक ठेवली असेल, अमकं केलं असेल. पण या गोष्टी जेव्हा आता संसदेमध्ये मांडल्या गेल्या तेव्हा ते उद्योगपती सुद्धा आता घाबरले आणि त्यांना माहिती की जेव्हा खासदारांवर चार्जेस लागणार आहे किंवा खासदार या गोष्टीत अडकणार आहे, आपला सुद्धा उद्योगाचं देशामध्ये वाटोळं होऊ शकतं, आपला उद्योग बंद होऊ शकतो. आणि या गोष्टीचं भान त्या उद्योगपतींना सुद्धा आलं आणि मग त्या उद्योगपतींनी माफीचा साक्षीदार होण्याचा जो आता प्रयत्न केलाय, त्यांना कोणी विचारणा केली नव्हती की तुम्ही महुआंना काय प्रश्न विचारले किंवा महुआंकडे काय प्रश्न पाठवले, तुमचा याच्यामध्ये काय इंटरेस्ट. या सगळ्या गोष्टी त्यांनी एक प्रतिज्ञापत्रच दाखल केले की या खासदार महुआ मोहित्रा या मला वारंवार ब्लॅकमेल करत होत्या, माझ्यावर प्रेशर दबाव आणत होत्या, वारंवार माझ्याकडे पैसे मागत होत्या, महागड्या भेटवस्तू, महागड्या विदेशी दौरे किंवा त्यांचं जे दिल्ली स्थित जे असलेलं घर आहे त्याला रेनोव्हेट करण्यासाठी लाखोंचा खर्च. आणि या मॅडमना पैसे मागितले किंवा कुठली गिफ्ट मागितले ती अर्जंट पाहिजे असायची. यामुळं या पैशाच्या लोभापायी अक्षरशः यांना आपण कुठल्या पदावर आहोत याचं सुद्धा भान राहिलेलं नाही. आणि मग फक्त पंतप्रधानांना घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या द्यायच्या आणि आपलं काम बाकी व्यवस्थित करायचं नाही, फक्त पैशासाठी जगायचं. आणि मग जे आपल्याला मतदारसंघातील जे जनता लोक आपल्याला तळागाळातील लोक निवडून देत असतात त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण जेव्हा संसदेत त्यांचा आवाज म्हणून जात असतो, याचं भान सुद्धा या खासदार महुआ मोहित्रांना राहिलं नाही. आणि पैसा आणि पैसाच यासाठी यांनी अनेक आपराधिक गोष्टी केल्या, त्या यांना आता माफ होणार नाही. आणि त्या आता इतक्या वेगळ्या सापळ्यात सापडल्या आहे की त्यांना आता या सापळ्यातून निघणं अवघड आहे. यांची खासदारकी तर जाईलच, पण यांना काही दिवसाची जेल सुद्धा होऊ शकते. यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील. हे उद्योगपती सुद्धा अडचणीत येऊ शकतात. आणि या पाठीमागे पण एकदा 11 लोकांनी अशाच पद्धतीने पैसे घेऊन संसदेत कुठल्या तरी व्यक्तीला किंवा समूहाला फायदा पोहोचवण्यासाठी काम केलेले. यामध्ये अनेक लोकांच्या खासदारक्या गेल्या, त्यांना शिक्षा झाल्या. आणि या महुआ मोहित्रांनी सुद्धा या दर्शन हिरानंदानींकडून लाखो रुपये घेतले, महागड्या वस्तू घेतल्या, विदेशी दौरे केले, करोडो रुपये घेतले.
आणि एका उद्योग समूहाला बदनाम करण्यासाठी आणि एक उद्योग समूहाचा फायदा करण्यासाठी जे प्रश्न विचारले ते पण आपल्या लॉगिंग ID वगैरे पासवर्ड त्या उद्योगपतीला देऊन टाकला. तुम्हीच विचारा तुम्हाला काय विचारायचंय ते. आणि त्यांनी स्वतः आता हा कबूलनामा दिल्यामुळं आता महुआ मोइत्रा यांची अक्षरशः वाट लागण्याची शक्यता आहे. आणि ह्या गोष्टी आता जवळजवळ 7-8 दिवसापासून चर्चेत आहे, माध्यमात आहे. बंगालच्या TMCच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सुद्धा आता यामध्ये बोलण्याचं टाळले. कारण महुआ मोइत्रा पूर्णपणे अडकल्यामुळं ममता बॅनर्जींनी सुद्धा यामध्ये लक्ष घालायचं सोडले. कदाचित यांची खासदारकी आणि यांना जेव्हा शिक्षा होईल त्यावेळेस ममता बॅनर्जी यांना पक्षातून हकालपट्टी सुद्धा करू शकतात. इतकं देशाविरुद्ध किंवा लोकांच्या नागरिकांचा विश्वासघात केलेलं कृत्य महुआ मोइत्रांनी केलेले. त्यामुळे अशा गोष्टीचं तात्काळ चौकशी होऊन यांची खासदारकी नक्कीच गेली पाहिजे आणि यांना ती योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे असं जनतेकडून मागणी होते. बघूया लोकसभेचे अध्यक्ष यावर जी काही अध्यक्ष कमिटीची नेमणूक केली त्यावर काय विचारणा होते, त्यांचं मत मांडायला वेळ दिला जाईल. या गोष्टी बाहेर येतील. तोपर्यंत आपण वाट पाहूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.